आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। मी आज आहे उदगीर येथील फार मोठ्या आणि भव्य दिव्य असणाऱ्या विश्वशांती बुद्ध विहार येथे मागच्या वर्षीच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केले। अतिशय भव्य असणारं विहार आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। एकंदरीत या विहाराची वैभव संपन्नता पाहिल्यानंतर आणि या प्रसन्न असणाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये फार मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अतिशय शांततेचं वातावरण, अखिल विश्वाला शांततेचा, समानतेचा, मानवतेचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश ज्यांनी 2500 वर्षापूर्वी दिला, संपूर्ण मानवतेच्या उत्थानासाठी ज्यांनी जो धम्म दिला, त्या धम्माला 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो लाखो अनुयायांना त्यांनी बौद्ध धम्म दिला आणि आज उदगीर ह्या ऐतिहासिक असणाऱ्या नगरीमध्ये हे भव्य बौद्ध विहार येथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा येतात। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 राष्ट्रीय अधिवेशन होत आहे, तर त्या निमित्ताने परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची टीम सुद्धा आलेली आहे आणि विशेष म्हणजे विश्वशांती बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आलेली आहेत। माझ्यासोबत आहेत जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके सरांच्या भावना जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज विश्वशांती बुद्ध विहाराला भेट दिली, अतिशय शांतमय वातावरण, काय प्रतिक्रिया? अखिल जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं इथं विश्वशांती बुद्ध विहार स्थापन करण्यात आलेलं आहे। तत्कालीन मंत्री संजय बनसोडे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता। अत्यंत भव्यदिव्य प्रमाणामध्ये आणि मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात एवढं मोठं नसेल एवढं बुद्ध विहार बनसोडे सरांनी उभारलेलं आहे। या बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आल्या होत्या, त्यामुळं या ठिकाणाला अत्यंत महत्त्व असं आलेलं आहे। सकाळच्या वातावरणामध्ये अत्यंत प्रसन्न आणि शांततेच्या वातावरणामध्ये आम्ही हा विहार पाहतोय। आम्ही अत्यंत भक्तिभावानं इथं दर्शन घेतलेलं आहे, आम्ही वंदन केलेलं आहे आणि जगाला शांतीचा जो संदेश आहे त्याची खरंच अनुभूती आम्हाला इथं झालेली आहे। निश्चितच विशेष म्हणजे सर, आपण पाहिलं की माजी मंत्री आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा हा पुढाकार राहिलेला आहे। खऱ्या अर्थाने मानवतेचा, ममत्वाचा, सामाजिक एकतेचा जो संदेश आहे तथागत बुद्धाने दिलाय, तर त्याचा कुठेतरी संदेश जो आहे या माध्यमातून जातोय सर। बिलकुल, नक्कीच। अगदी मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील देशभरातील अनुयायी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणीची असणारी जी शांतता आहे, जो बुद्धाचा संदेश आहे, त्याचा अनुभव घेत असतात। त्यासाठी खरं तर हे बुद्ध विहार फार महत्वाचं आहे आणि संपूर्ण देशभरातून इथं अनुयायी येत असतात आणि त्यांनाही भगवान बुद्धाच्या शांततेच्या संदेशाचं इथं अनुभूती मिळत असते। निश्चितच माझ्यासोबत हट्टेकर सर आहेत, राज्य कार्यकारिणीचे सदस्य। हट्टेकर सर, काय सांगतात, आजची ही भेट आपण दिलेली आहे या विहाराला, ऐतिहासिक हे विहार जे पाहिलंय आपण आणि बुद्धाची मूर्ती जी शांतते, करुणा ज्या चेहऱ्यात दिसतो त्या बुद्धाच्या, काय भावना आहे? निश्चितच आज या ठिकाणी भेट दिल्यानंतर अगदी मन प्रसन्न झालं आणि आम्ही सर्व मित्रांनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि खूप म्हणजे या ठिकाणी शांत वातावरण असल्यामुळे या ठिकाणी जितका वेळ व्यतीत केला तितका अजूनही जास्त व्यतीत करण्याचं असं वाटतंय आणि सगळ्या भारतातील बुद्ध विहारापैकी हे मी इथं प्रथमच इथलं हे बुद्ध विहार पाहिलं आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे। इथली व्यवस्था एकदम चोख आहे आणि सर्वांना या ठिकाणी एक वेळेस येऊन हे बुद्ध विहार पाहायला पाहिजे। निश्चितच हट्टेकर सरांनी सुद्धा अनेक ज्यांना बुद्ध विहार आणि पाहायचं असेल तर आपण नक्की यायचं आहे। तर माझ्यासोबत जिल्हा संघटनेचे मानुलीकर सर आहेत, कोषाध्यक्ष। सर, काय वाटतंय की बुद्धाची शांतता, मैत्री, करुणा आज अनुभूती काही प्रमाणात आली का सर पाहिल्यानंतर? कसं आहे, उदगीरला बुद्ध विहार हे वैशिष्ट्य झालंय की उदगीर म्हणलं की बुद्ध विहार पाहायला लोक आवर्जून येतात। त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मुद्दाम भेट देण्यासाठी आलो, तर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि एकंदरीत स्वच्छता टापटीप ही खरोखरच कौतुकास्पद आहे।
हे सर आपण पाहिलं मेडिटेशन हॉल सुद्धा खाली हो, आहे नाही, एकदम आणि बरोबर. भव्यता आहे काय? हो. ते 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 पाहिल्यानंतर काय वाटलं सर? नाही एकदम प्रसन्न वाटलं. जी हा. इतर आपण पाहतो त्यापेक्षाही नाविन्यपूर्ण वाटलं आणि अजूनही बांधकाम इथे चालू असलेलं दिसायला आहे. अजून पूर्णत्वास यायला थोडा वेळ लागेल, पण खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण असे बुद्धविहार तयार केले. वैशिष्ट्यपूर्ण आहे आंबोरे सर आहेत पांडुरंगजी आंबोरे सर. सर काय भावना आहेत आपल्या आज आपण इथे भेट दिली विहाराला? आज आम्ही 44वी जे अधिवेशन आहे मराठीचं त्या इथं आलो होतो. पण आम्हाला असं कळालं की इथं 2-4 वस्तू फार सुंदर आहेत म्हणजे उदगीर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही इथं बुद्ध विहारामध्ये आज बघण्यासाठी आलो. खरंच इथले जे आमदार आहेत खरंच त्यांचं कौतुक करावं असं एवढं एवढे संजय खूप हो की इथं एवढं इथलं उदगीरमध्ये सगळं स्वच्छता हे बघण्यानंतर आम्ही इथं बुद्ध विहारामध्ये आलो. खरंच खूप आनंद वाटला की आयुष्यात पहिली वेळ एकदा तरी माणसानं ह्या बुद्ध विहाराला येऊन भेट द्यावी आणि वंदना करून जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. निश्चितच तथागतांचा धम्म हा मानवता सांगतो. धम्म म्हणजे शुद्ध आचरण आहे. तथागताने जे पंचशील लिहिलेले आर्य अष्टांगिक मार्ग जो दिलाय तो समस्त ना जात ना पंथ ना धर्म, फक्त सर्व मानवतेच्या कल्याणासाठी 2500 वर्षापासून तो धम्म आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दिला आणि त्यानंतर अशा लाखो अनुयायांनी तो धम्म शिवार आणि विश्वातल्या अनेक देशामध्ये तथागतांचा धम्म दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तथागत ज्यांना जे भारताचं भूषण म्हणलं जातं तथागतांना, की ज्यांनी विश्वव्यापी जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं प्रतीक म्हणून पाहू शकता आपण. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे भव्यता दिव्यता आहे. निश्चित आज उदगीरला आम्ही सर्व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनाला येत असताना या निमित्ताने या विश्वशांती बुद्ध विहाराला भेट देणं अतिशय आनंदाचा क्षण राहिला. मी सुपरफास्ट 24 तासच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण निश्चित उदगीरला विश्वशांती बुद्ध विहार आपण पाहण्यासाठी नक्की या. शांतता जी पाहिजे माणसाला आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एक स्थिरता पाहिजे असेल तर आपण निश्चित या विहाराला भेट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. यानंतर सुद्धा असे विविध पैलू जे आहेत, विविध ऐतिहासिक ठिकाण आहेत, काय वास्तू आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच माहिती पोहोचू. मी राहुल वैवाळ, सुपरफास्ट 24 तास, उदगीर.